नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दिनकर संजयराव काळे, मुक्काम पोस्ट बाबुलतारा, तालुका परतूर, जिल्हा जालना. आज आमच्या गावातल्या एका नवीन SRT धारक शेतकऱ्याच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत. तर त्यांनी कशा पद्धतीनं SRTची त्यांना गोडी लागली आणि त्यांना SRT का करावीशी वाटली आणि SRT पद्धतीनं शेती करीत असताना नवीन शेतकरी म्हटल्याच्या नंतर काही प्रमाणात अडचणी निर्माण होत असतात. कारण हजारो वर्षाची आपल्यावर जी परंपरा असते, आपली जमीन आपल्याला काळीक्षार हवी असते. काळ्याभोर जमिनीमध्ये नुसत्या पिकाच्या ओळी बघण्याची एक नेत्रसुख वेगळंच असतं आणि हे प्रवाहाच्या उलटं पोहायला लावणं म्हणजे SRT शेती. तर ह्या दाम्पत्याशी आपण आता त्यांनी SRT शेती कशी स्वीकारली आणि ते ह्याच्यामध्ये आनंदी आहेत का किंवा त्यांना काही प्रकारच्या अडचणी येतात का, तर आपण त्यांच्याशी आता विचारू. हॅलो, बोला. तुमचं नाव सांगा शेतकरी. गजानन सावकारराव घुमरड, राहणार बाबुलतारा, पुढं तालुका परतूर, जिल्हा जालना. बरं, आपलं हे किती एकर क्षेत्र आहे? आपलं 1.5 एकर क्षेत्र. 1.5 एकर. ह्याच्यामध्ये तुम्ही हे पहिलंच वर्ष SRTचं आहे? पहिलंच वर्ष. तर मग SRT करीत असताना तुम्हाला नेमक्या कुठल्या अडचणी आल्या ते जरा तुम्ही इकडे सांगा. कॅमेऱ्याकडे पाहून बोला, कारण आपला व्हिडिओ शूट करणं चालू आहे. SRT करताना आपल्याला कुठल्याच पद्धतीची अडचण आलेली नाही. हां. SRT करताना आम्हाला बरेच लोक म्हणले की बाबा तुम्ही SRT मध्ये सक्सेस राहणार नाही, बरं, पुन्हा? पण तरीसुद्धा आपण SRT माझ्या हिशोबानं मी केली. अच्छा अच्छा. मला सोपी वाटली, कारण की आपल्याला 1.5 एकरला बैल पुरत नव्हते. हा, बैल पुरत नाही, परत बैलं- ट्रॅक्टर आणणं, ट्रॅक्टर एक तर रस्त्याच्या अडचणी, अशा अनंत समस्या आता शेतीमध्ये निर्माण झालेल्या आहेत. आणि परत झालेल्या परत आपण नांगरटी करून जमिनीचा सेंद्रिय कर्ब नाहीस नष्ट करीत चाललो आणि जमिनीची सुपीकता ही आपोआपच घटत चालली. तर ही गोष्ट तुमच्या लक्षात कशी आली? कशी आली म्हणजे नेहमी करता प्रत्येक वेळेस खत टाकल्याशिवाय उत्पन्नच येत नव्हतं. बरोबर. सेंद्रिय खत टाकल्याशिवाय आपलं रासायनिक खत टाकल्याशिवाय उत्पन्नच येत नव्हतं. जर रासायनिक खत टायमाला नाही टाकलं तर झाडाची वाढ होत नव्हती, झाडं एकदम बारीक दिसत जाईल. त्याच्यामुळे त्या हिशोबानं मग आपण SRT पद्धत ही स्वीकारली की बाबा चला, मी आपण 2-3 जणांचं पाहिलं होतं SRT पद्धत कशी करतात. त्या हिशोबानं मग मी बी SRT पद्धतीचा कार्यक्रम हाती घेतला. म्हणजे आता तुम्हाला SRTच्या पाठीमागचं विज्ञान जरी पूर्णपणे माहीत नसलं तरी काही गोष्टी आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला आता कळायला सुरुवात झाली की ह्याच्यामध्ये खर्च कमी असतो. एखाद दुसरी तणनाशकाची फवारणी दिली तरी आपलं काम भागतं आणि परत परत आंतरमशागत करावी लागत नाही. हे याच्यातला मेन उद्देश लक्षात येतो. आता तुम्ही जर हे क्षेत्र 1.5-2 एकर जे तुमचं क्षेत्र आहे हे जर बैलपाळीला दिलं असतं तर ह्या वर्षी आपल्या गावामध्ये का एकरनं पाळी घेतात लोक कोळपणी? 5,000 रुपये एकर. म्हणजे हे 10,000 रुपये तुमचे वाचले. आणि तुम्हाला आता ह्या वर्षीच आता नवीन बेड केलेले असल्यामुळं फक्त बेड मारण्याचा, रोटावेटरचा तेवढाच खर्च आला असं पहिल्या वर्षी. आता परत तुम्हाला ह्याच्यात नांगरट करीत बसण्याची गरज नाही, काहीच नाही. परत कुठली आंतरमशागत करायची नाही. आणि ह्या वर्षी दैवयोगानं म्हणा, निसर्गाचा अवकृपा झालेली असल्यामुळं पाऊस कमी, त्याच्यामुळं तुम्ही बीजनाशकाचा पाठीमागचं जे तणनाशक असतं त्याचाही वापर केलेला नाही. आणि तुम्ही आता हे जे काही तणं वाढलेत तर हे तणं आता तुमचे काढणं व्यवस्थित चालू आहे. ते पण नुसतं बेडच्या टोपवरली तुम्ही तणं काढून घ्यायला लागले आणि बाकीचे तणं नालीमधले हे काही प्रमाणात वाढले पाहिजे. तर आज आपण या ताईला, आमच्या शेतकरी महिला ताईला, जी आमची भाची आहे, तिला प्रश्न विचारू. ताई, तुझं नाव सांग. माझं का? कविता गजानन घुंगरड. बरं, तर आता SRT केली तर तुला काय वाटतंय नेमकं आता? काय वाटतं, पाळी राहायला बैल भेटत नव्हते. अच्छा. हम्म. आता तू हे ह्या टॉपवरचं गवत अशा पद्धतीनं काढणं चाललंय आणि नालीमधलं गवत आपल्याला नंतर याच्यावर तणनाशक फवारणी करायची. हो. तर आता तुम्ही हे झालं की याला आता रासायनिक खताची मात्रा देऊन घ्या. हा. आणि नंतर जर पाऊस आला तर नंतर पाण्याची व्यवस्था तुमच्याकडे आहे, विहीर जर चांगल्या पद्धतीनं पाणी आलं तर. पाण्याची आहे ना. हां. तर आता ह्या इकडच्या आपल्या गावाच्या शिवारामध्ये
तुम्हा दोघा जोडीचीच फक्त SRT इकडे झालेली आहे या शिवारामध्ये. SRT आमचीच आहे. आमचीच आहे फक्त. हा, म्हणजे इकडच्या पूर्ण एरियामध्ये तुमची जी 2 एकरची क्षेत्र SRT, बाकी इकडे SRT नाही. नाही नाही. तर तुमच्या माहितीस्तव सांगतो, ह्या वर्षी आपल्या गावातलं क्षेत्र 80 एकरच्या पुढं गेलेलं आहे SRTचं. आणि तूच आता मागाशी उल्लेख केला की आपल्या तारामतीताई काळेत त्यानं कशा पद्धतीनं गवतात कपाशी लावली. हो ना. कपाशी लावल्याच्या नंतर पाठीमागं तणनाशक मारलं आणि ते तणनाशक मारून जे काही तणं राहिली होती त्यांनी ती कापून जागीच टाकून दिली. तर तसं तुमचं गव्हाचं क्षेत्र होतं मागच्या वर्षीचं, तुमचा गव्हाचा बायोमास याच्यामध्ये तसंच पडलेलं आहे. आणि आता तणापासूनसुद्धा मिळणारा बायोमास हे आपल्याला जमिनीला ठेवून आपली भूमाता आपल्याला सुपीक करायची. आणि आपले आदरणीय गुरुवर्य जे आहेत, दोन्ही गुरुवर्य आदरणीय चिपळूणकर दादा आणि आदरणीय भडसावळे दादा, ह्यांच्या स्वप्नातली सुपीक भूमाता जिला आपण आई म्हणतो ती आपल्याला सक्षम बनायची, पुनर्जीवित करायची. आणि अशा पद्धतीनं तुम्ही इतर शेतकऱ्याला, दोघंही नवरा बायका, काय सांगू शकता? त्यांनी यासाठी केली पाहिजे का? उपयोग आल्यावर यंदा केली आम्ही नवीनच. अच्छा. यंदा जर आम्हाला लाभ हे झालं तर पुन्हा आम्ही हेच करणार आहेत, मोडणार नाही तर अजून. नाही, आता मोडायचीच नाही. हां. आता परत मोडण्याचा विचार आपल्या मनामध्ये आपल्याला येऊ द्यायचा नाही. गजू, तू काय सांगशील आपल्या इतर शेतकरी बांधवांना? आता इतर शेतकरी बांधवाला म्हणजे ज्या लोकांकडे भरपूर रान आहेत तेच फक्त बैल पाळू शकते, ढोरं वासरं पाळू शकते. किंवा ज्याचे घरचे ट्रॅक्टर आहेत. घरचे ट्रॅक्टर आहेत ते सगळे काही करू शकतात. अच्छा. म्हणजे कमी रानावाले, 2 एकरवाले, 1.5 एकरवाले, 2.5 एकरवाले, या माणसाला, या लोकाला पद्धतशीर यायला शेती SRT शिवाय मार्ग नाही. आणि त्यानं जर लोकाला जर पाळीला रानं दिली तर त्याला उत्पन्न काढायचं, जे त्याला खर्च लागतो हां. ते खर्च सोडून प्लस त्याला लोकाला पुन्हा पैसे देणं आहेत बैलपाळीसाठी. द्यावंच लागते. 10,000 5,000 रुपये एकर जर एखाद्याचं 2 एकर असलं त्याचे 10,000 चालले आज. हां, म्हणजे आज तुमचे 10,000 रुपये वाचले. वाचले. आणि त्याचे तणनाशकाचा खर्च होऊन तुमचा जास्तीत जास्त 1,500 रुपये हां. होणार आहे मग इथून मला एक पुढचा. म्हणायचं आहे की माझ्यासारख्याच लहान शेतकऱ्यांना असाच विचार करायला पाहिजे की आपलं कुठंतरी असं चुकतंय की आपण पारंपरिक शेतीनुसार पैसे लावू आपण शेती करायला लागलो. बरोबर. पण आपलं चाललंय काय, आपलं उरायलं किती, हा, हे विचार कोणीच करीन. कोणीच करणार. ती विचार करण्याची आज आपल्यावर वेळ आली. कारण त्याच बाबतीमुळं आपल्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला. अशा पद्धतीने जर शेती केली आपण कमी खर्चाची तर उत्पादनामध्ये काही प्रमाणात वाढ होईल. दुसरी गोष्ट, आपला होणारा खर्चही, आज जे तुमचे 10,000 वाचले तर ते क्विंटल 1.5 क्विंटल कापसाचे दाम आज तुमच्या खिशामध्ये राहिले. जास्तीत जास्त तुमचा तणनाशकावर 1,500 ते 2,000 रुपये खर्च होऊ शकतो. तर ठीक आहे. आणि तुम्ही विचारलेल्या माहितीला चांगली उत्तरं दिल्याबद्दल आणि तुम्ही यासाठी करीत असताना समाधानी असल्याचं सांगून मलाही बऱ्यापैकी आनंद झाला आहे. आणि आपले नवीन SRT धारक जे असे बरेचसे शेतकरी आहेत महाराष्ट्रामध्ये, जे नवीन आहेत आणि जुनेसुद्धा भरपूर शेतकरी आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, जवळपास 12,000 ते 15,000 शेतकरी ह्या वर्षी SRT करू लागलेत. गेल्या 5 वर्षापासून SRTचं लोन आपल्या महाराष्ट्रात आलं आहे. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये, जालना जिल्ह्यामध्ये पहिलं SRTचं जे काही कोणी धाडशी पाऊल उचललं असेल ते आपले आदरणीय शेतकरी, आपल्या जिल्ह्याचे प्रथम SRT धारक विठ्ठलराव वैद्य ह्यांच्या प्रयोगातून, ह्यांच्या प्रयत्नातून बऱ्यापैकी आज आपल्या जिल्ह्यामध्ये SRT वाढत आहे. तर धन्यवाद घुंगराळ साहेब. जय SRT. जय SRT.